सर्वांचं स्वागत। मी निखिला। पाहूयात महाफास्ट न्यूज 100। जितक्या जागा शिंदे गटाला मिळतील तितक्या जागा अजित पवार गटाला मिळाव्यात, समान जागा वाटपाची आमची भूमिका, भुजबळांचं वक्तव्य। खासगीमध्ये झालेली चर्चा सार्वजनिक करायची नसते, अजित पवारांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यानंतर अमोल कोल्हेंचं वक्तव्य। तर बात निकली है तो दूर तलक जाएगी, कोल्हेंचा दादांना इशारा। खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात अजित पवारांकडून पाहणी। काल कोल्हेंना खुलं चॅलेंज दिल्यानंतर आज दादांकडून विकास कामांची पाहणी। आमदार चेतन तुपे पाहणी दौऱ्यामध्ये उपस्थित। कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि आजच्या दौऱ्याचा संबंध नाही, आजचा दौरा पूर्वनियोजित होता, अजित पवारांचं स्पष्टीकरण। शिरूर लोकसभा जिंकून दाखवणार हे फायनल, दादांचं चॅलेंज। खासदार अमोल कोल्हेंनी घेतली शरद पवारांची भेट। अजितदादांच्या आव्हानानंतर भेट। उद्यापासून जुन्नरमधून अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार। आम्हाला चेहऱ्याची गरज नाही, आमच्याकडे राहुल गांधी, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, खरगे असे अनेक चेहरे। राऊतांचा फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर पलटवार। वंचितच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक। आगामी निवडणुकांवर नंतर बैठकीमध्ये चर्चा होणार। प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये बैठक। जागांचा लोभ सोडा, मोदींना घालवायचं हे आधी ठरवा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। तर लोकसभेसाठी महाविकास आघाडीत युती न झाल्यास ठाकरेंची शिवसेना आणि आम्ही 24 जागांवर लढू, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। वंचितला सोबत घेण्याबाबत मी व्यक्तिगतरित्या सकारात्मक। 29 डिसेंबरच्या बैठकीत वंचितबाबत चर्चा होणार, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। आम्ही लोकसभेमध्ये 40हून अधिक जागा जिंकणारच, देशामध्ये फक्त मोदींचीच हवा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। राज्य सरकारला 1 तासही वाढवून दिलेला नाही, 20 जानेवारीपर्यंत शेतीची कामं पूर्ण करण्यासाठी वेळ घेतलाय, शेतीचं काम आटपून आम्ही मुंबईकडे निघणार, जरांगेंचं वक्तव्य। मुंबईतील लोकांनी आमचं सर्वांचं स्वागत केलं पाहिजे, मुंबईत आल्यामुळे त्यांचे हाल झाले तरी त्यांनी साथ द्यावी, जरांगेंची मुंबईकरांना आवाहन। जरांगे पाटलांना मुंबईत याची गरज पडणार नाही, त्याआधीच परमनंट आरक्षण मिळणार, आरक्षणासाठी जलद गतीनं काम सुरू, गिरीश महाजन यांचं वक्तव्य। मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक नेते आणि आमदार, माझ्यासोबत आलेले आमदार आणि नेते सध्या बोलत नाहीत, वेळ आल्यावर बोलतील, भुजबळांचं वक्तव्य। एकमेकांवरच्या टीकेला फुलस्टॉप द्या, छगन भुजबळ यांच्यावरील टीकेवरून गिरीश महाजनांचं जरांगेंना आवाहन। दोघांमधील टीकांची जोड थांबली पाहिजे, महाजनांचं वक्तव्य। लोकसभेसाठी आमचं 6 जागांवर लक्ष केंद्रित, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी या जागा लढवणार, आम्हाला महायुती आणि महाआघाडीचाही अनुभव वाईट, राजू शेट्टी यांची माहिती। प्रताप पाटील चिखलीकर यांची स्वतःची जागा डळमळीत आणि म्हणून ते माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करतात, प्रताप पाटील चिखलीकरांच्या दाव्यानंतर अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर। बाबरीचा घुमट कोसळताच पळून गेलेले आम्हाला कसलं आव्हान देतात, 2024ला कुणाचं हिंदुत्व आहे ते कळेलच, राऊतांची टीका। भाजपचे पोस्टर लोकांच्या भावना दुखावणारे, मोदी रामाला बोट धरून मंदिरात नेत असल्याच्या पोस्टरवरून राऊतांची टीका। तर मोदी विष्णूचे 13वे अवतार, राऊतांचा टोला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी, आज मुंबई विद्यापीठामध्ये डॉक्टरेट पदवीनं सन्मानित केलं जाणार। सुनील देवधर यांची पुणे लोकसभेसाठी जोरदार तयारी, भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची घेतली बैठक, येत्या 2 महिन्यात पुण्यामध्ये शक्ती प्रदर्शन करणार, सुनील देवधर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। राजकीय भूमिका बदलल्यामुळे अजित पवारांची माझ्यावर टीका, अजित पवारांना स्वतःला भेटून त्यांचं मत समजून घेणार, अमोल कोल्हेंचं वक्तव्य। शिवनेरीच्या पायथ्यापासून शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार, कांदा निर्यात बंदीसह दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मोर्चामधून मांडणार, अमोल कोल्हेंची माहिती। नाशिक पोलिसांकडून बडगुजर यांची आज चौकशी होणार, दुपारी बडगुजर यांना पोलीस पुन्हा एकदा चौकशीला बोलावणार, बडगुजर आपल्या वकिलांसोबत चौकशीसाठी हजर राहणार आहेत। उद्या पुण्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक, बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार, गोखले इन्स्टिट्यूटच्या सॉफ्टवेअरचा आढावा घेतला जाणार, नवीन अध्यक्ष सुनील शुक्री यांच्या अध्यक्षतेमध्ये ही दुसरी बैठक। मागासवर्ग आयोगाने ओबीसी मधील जातींचा सर्व्हे केला तर कोर्टात जाणार, ओबीसी मधून मराठा आरक्षण देण्यास विरोधच, बबनराव तायवाडे यांचा इशारा। माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता, सध्या सुनील केदार यांच्यावर नागपुरातील मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू। कोरेगाव भीमा परिसरात जाहीर सभा घेण्यास पोलिसांकडून परवानगी नाही, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला सभा घेता येणार नाही, कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस प्रशासनाचा निर्णय।
शनी शिंगणापूर येथील देवस्थानाच्या कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास मागे 4 जानेवारीपर्यंत संप मागे. कामगार युनियनच्या अध्यक्षांची माहिती. लाल बावटा संघटनेच्या उपाध्यक्षांसोबत बैठकीनंतर संप तुर्तास मागे. अयोध्येमधील श्रीराम मंदिराचं काम युद्धपातळीवर सुरू. प्रशासनाकडून कामाचा घेतला जातोय 24 तास आढावा. जुन्या मंदिरातील श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आतापासूनच भाविकांची मोठी गर्दी. अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरात दर्शन पूजा 20 जानेवारीपासून बंद. मात्र तात्पुरत्या मंदिरात पूजा सुरू राहणार. राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये जय्यत तयारी सुरू. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिंदे गटाच्या शाखेचं उद्घाटन. उद्योगमंत्री उदय सामंतांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन. कोरोनाचे राज्यामध्ये 28 तर मुंबईत 13 नवे रुग्ण. राज्यामध्ये 168 सक्रिय रुग्ण. शहरांसह ग्रामीण भागात रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ. नागपुरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 346च्या वर. बांधकाम वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणात वाढ. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये 3 कोरोना बाधित रुग्ण आढळले. सर्वांची लक्षणं सौम्य. घाबरून न जाण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. माढा कोकण मंडळाची सोडत रखडली. सप्टेंबरमधल्या लॉटरीच्या सोडतीची तारीख 2 वेळा बदलली. सोडतीची नवीन तारीख अद्याप जाहीर नाही. अर्जदारांमध्ये नाराजी. सोडतीसाठी 24,000 अर्ज. माढाच्या कोकण मंडळाचा ढिम्म कारभार. मे महिन्यामधील लॉटरीच्या प्रतीक्षा यादीमधील विजेत्यांची प्रक्रिया अजून सुरू नाही. मुंबई मंडळाकडून प्रतीक्षा यादीमधील विजेत्यांना घरं मिळाली, पण कोकण मंडळ सुस्त असल्याची अर्जदारांची तक्रार. पुण्यामध्ये कोयता गँग पुन्हा सक्रिय. येरवडा परिसरात 20 ते 25 वाहनांची कोयत्याने तोडफोड. दहशत माजवण्यासाठी कोयत्याने गाड्या फोडल्याचं उघड. हिंगोलीमधील मांज्याच्या दुकानावर छापा. नायलॉन मांज्याचे 60 रोल जप्त. 3घांवर गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. कृषी मंत्रालय दिल्लीमार्फत शेत शिवारांमध्ये माती सर्वेक्षणाला सुरुवात. 89 गावातील 150 ठिकाणचा मातीचा नमुना तपासणीला. मातीच्या सुपीकतेचा नकाशा कृषी विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघरमध्ये समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी. पालघरमधील केळवे, चिंचणी, डहाणू, बोर्डी या समुद्र किनाऱ्यांवर विविध ठिकाणाहून पर्यटक दाखल. आजपासून 6 जानेवारीपर्यंत सांगली मिरज दरम्यान रेल्वे रुळ दुरुस्तीचं काम. यामुळे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यापर्यंत धावणार. अमरावतीमध्ये पंजाबराव देशमुखांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन. उद्यापासून 30 डिसेंबरपर्यंत कृषी प्रदर्शन भरणार. शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळणार. जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला किलोला 3 रुपयांचा भाव. कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांवर कांदा उपटून फेकण्याची वेळ, तर अनेक शेतकऱ्यांनी कांद्यावर फिरवला रोटावेटर. जळगाव जिल्ह्यातील आदर्श शेतकरी पुरस्कार वाटपाला विलंब. शेतकऱ्यांची पुरस्कार देण्याची मागणी. वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जातो पुरस्कार. भंडारा जिल्ह्यामधील शेतकरी ई पीक नोंदणीपासून वंचित. तलाठ्यांमार्फत ऑफलाईन पाहणी करून पीक नोंदणी करण्याची मागणी. महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस शिशुपाल पटले यांची मागणी. नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये पपईच्या लागवडीतून उच्च शिक्षित तरुणाने कमावले लाखोंचं उत्पन्न. 3 एकर शेतीमधून 4 लाखांचं उत्पन्न. जळगावच्या तापी नदीवरील बांधारा 2 महिन्यापासून फुटलेला. लाखो लिटर पाण्याची गळती. बांधारा दुरुस्तीची मागणी. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. चंद्रपूरच्या वन अकादमीला 3 स्टार मानांकन. देशातील पहिल्या 10 प्रशिक्षण संस्थांमध्ये समावेश. भारतीय गुणवत्ता परिषदेच्या शिक्षण आणि प्रशिक्षण राष्ट्रीय मान्यता मंडळाद्वारे उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून गौरवित. 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूरमध्ये शहर स्वच्छता सौंदर्यीकरणावर विशेष भर. उद्यापासून 31 तारखेपर्यंत क्रीडा स्पर्धांचं आयोजन. शहरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई. सांगलीच्या मिरजमध्ये अयोध्येच्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली जाणार. भूमिपूजन सोहळा संपन्न. 65 फूट उंचीची भव्य प्रतिकृती साकारली जाणार. नाशिकच्या एकमुखी दत्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. दत्त जयंतीच्या निमित्तानं नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. सोलापुरातील उंबरे दहिगावमध्ये रेणुका देवीच्या यात्रेचा उत्साह. यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. दत्त जयंतीच्या निमित्तानं शिर्डीमध्ये आज भाविकांची मांदियाळी. साई मंदिरासह दत्त मंदिर, गुरुस्थान, द्वारकामाई तसंच चावडी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा उत्साह. दत्त दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी. भाविकांच्या अलोट गर्दीनं फुलला कृष्णा घाट.
दत्त जयंतीच्या निमित्तानं अक्कलकोट नगरीमध्ये भक्तांची मांदियाळी. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रामधून भाविक दाखल. मंदिरामध्ये 1111 किलोंची विविध फळांनी सजावट. नांदेडच्या माहूर गडावर दत्त जन्म सोहळ्याचा उत्साह. दत्त नामाच्या गजरामध्ये सोहळा संपन्न. पुण्याच्या भोरमध्ये दत्त जयंतीच्या निमित्तानं ढोल ताशांच्या गजरात दत्तमूर्तीची भव्य मिरवणूक. पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरत नागरिकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग. नांदेडमधील माळटेकडी कामठामध्ये हनुमान मूर्तीची स्थापना आणि कलशरोहण सोहळा. सोहळ्याच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन. आज सप्ताहाची सांगता होणार. वाशिमच्या मुसळवाडीमधील गावकऱ्यांनी लोकवर्गणीमधून बांधले 4 मजली मंदिर. संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार. राज्यामध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये पाणीबाणीचे संकट ओढवण्याची शक्यता. 3000 धरणांमधील पाणीसाठा 76%वर. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये 167 टँकरना पाणी पुरवठा. गाव वाड्यांमध्ये टँकरना पाणी पुरवठा करण्याची वेळ. जिल्हा प्रशासनाने दोन्ही जिल्ह्यांसाठी एकूण 196 विहिरी अधिग्रहित केल्या. भंडाऱ्यामध्ये भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवांच्या अध्यक्षतेमध्ये बैठक. कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर चर्चा करत मार्गदर्शन. आगामी उपक्रमांची देखील देण्यात आली माहिती. साताऱ्याच्या कराडमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 24वी धम्म परिषद संपन्न. बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित. नांदेडच्या नायगाव तालुक्यामधील कुंटूर इथे संविधान जागृती महोत्सव सोहळा. धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांचं संविधानावर व्याख्यानाचं आयोजन. नागपूर जिल्ह्यामधील 600 अंगणवाड्यांमध्ये वीज उपलब्ध नाही. वीज बिल थकल्यामुळे 90 अंगणवाड्यांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित. वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत वाशिमच्या उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार. लोकप्रतिनिधींकडून कठोर कारवाईची मागणी. सोलापूरमध्ये परराज्यातून आलेल्या 13 महिला चोरांना अटक. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमात चोरी करताना महिलांना अटक. पाझर तलावाच्या संपादित जमिनीचा अधिकचा मोबदला मिळवण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयाची पानं बदलली. एकाविरुद्ध गुन्हा दाखल. बीडच्या गेवराईमधली घटना. कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर वाशिमच्या मालेगाव पोलिसांची कारवाई. समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. पोलिसांनी गायींना शिरपूरमधील गोशाळेत सोडलं. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये फटाक्याच्या दुकानाला भीषण आग. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची माहिती. 2.5 लाखांचं नुकसान. साताऱ्यामधील सार्वजनिक शौचालयामध्ये विद्रूप पुतळा ठेवल्याचा प्रकार. महिलांना घाबरवण्यासाठी विद्रूप पुतळा ठेवून खोडसाळपणा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. चंद्रपूरमध्ये 1.5 महिन्यामध्ये 8 वाघांचा मृत्यू. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक आणि मानवी कृत्यामुळे वाघांच्या मृत्यूमध्ये वाढ. वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह. कल्याणमध्ये अट्टल गुन्हेगाराला सापळा रचून अटक. पोलिसांकडून आरोपीची धिंड. परिसरातील नागरिकांना त्रास देणं, तरुणांना मारहाण करणं यासारखे गुन्हे. भंडाऱ्यामधील लाखांदूरमध्ये शेतमजुरावर अस्वलाचा हल्ला. हल्ल्यामध्ये शेतमजूर गंभीर जखमी. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. स्वामित्व हक्क असलेली गाणी वाजवण्यास मनाई. उच्च न्यायालयाचा फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेडला अंतरिम दिलासा. 400हून अधिक गाणी वाजवण्यास बचाव. डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये नो पार्किंगमध्येच पोलिसांकडून वाहनांची पार्किंग. नागरिकांमध्ये नाराजी. परिसरामध्ये पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डीमधील स्पा सेंटरवर छापा. 2 पीडितांची सुटका. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या 3घांवर गुन्हा दाखल. अमरावतीच्या सालाबर्डीमध्ये रस्त्याची दुरावस्था. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याचा नागरिकांचा आरोप. रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. अहमदनगरमध्ये शनिशिंगणापूरजवळच्या मुळा साखर कारखान्याजवळ आढळला बिबट्या. ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळे बिबट्यांचं वास्तव्य. ग्रामस्थांकडून वन विभागाला पिंजरा लावण्याची मागणी. गोंदियामधील जुन्या रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडेना. प्रशासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचे देखील दुर्लक्ष. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील 50,000 मतदान केंद्रांवर चित्रीकरण होणार. मतदान केंद्रावरील गोंधळाला लगाम लावण्यासाठी निर्णय. सूत्रांची माहिती. राज्यातील खासगी नर्सरी बालवाडी लवकरच राज्य सरकारच्या नियंत्रणात येणार. चिमुकल्यांना नर्सरीमध्ये किती वेळ ठेवावं, काय शिक्षण द्यावं याबाबतचा मसुदा शिक्षण विभागाकडून राज्य सरकारला सादर. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना नगर परिषदेकडून नोटिसा. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर नगर परिषद प्रशासन ऍक्शन मोडवर.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये गोल्डन सीताफळाची आवक वाढली। सीताफळाला 30 ते 60 रुपये प्रति किलो भाव। खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी। गोंदिया जिल्हा परिषदेकडून अटल क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन। जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून विविध कलागुणांचं सादरीकरण। साताऱ्याच्या पाटणमधील संदीप डाकवेंनी वारली आर्टमधून साकारलं दत्त जयंती सोहळ्याचं चित्र। वारली कलेतून रेखाटलेल्या दत्त जयंती सोहळ्याचं सर्वत्र कौतुक। बुलढाण्याच्या शेगावमधील संत गजानन महाराज समाधी मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर सुरू राहणार। देशभरातून येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय। रत्नागिरी कृषी सहकारी संघामध्ये भात खरेदीला सुरुवात। प्रति क्विंटलला 2183 रुपये दर। पुण्यामध्ये 50व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचं आयोजन। राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर यांची उपस्थिती।